सलीम भाईला फोन ते आलाय. तर फायनली भावांना आपण 700 किलोमीटर पार करून आला आहोत आपल्या लोकेशनला. तर नमस्कार भावांना, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आपण आता आपली ट्रिप अमलापूरहून हुसूर चालू होती. तर आज आहे तिसरा दिवस. तर आजच्या तारखेत आपल्याला जायचे आणि आज 1-1.5 तासानं आपण पोहोचतो आपल्या मंजिल के पास म्हणजेच हुसूरमध्ये. तर तिथून मग TVSच्या गाड्या भरते. आता बघूत कुठला लोड भरताय काय नाही. तर आत्ता आला आम्ही कोलार सिटीच्या पुढं. तर बघा तुम्ही कसले भारी भारी डोंगर आहे. तर तुम्ही बघू शकता इथं लागली आपली गाडी रस्त्याच्या कडेला. सकाळची आता वाजलेत 8 आणि सकाळी 4 वाजता निघालो होतो आपण धाब्याहून. तर भावांनो आता मस्त वातावरण, ते नंबर 1 वातावरण आहे. म्हणजे असं मन खुलून आल्याने गावाकडल्यासारखी आता फिलिंग यायला बघा. कसे झाडं, हे झाडं कोणी ओळखत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशाचे झाड आहेत. अवा तर आपल्यासोबत जी गाड्या होत्या ते गेल्यात पुढं. तर आपल्याला पण जायचे, थोडं थांबला कारण की सलीम भाई ते आता उठले. तर त्यांनी तोंड ते दिवालेत. मग इथून आता तोंड ते देऊन मग निघायचे. तर कुठे तर जाऊन पुढे जाऊन नाश्ता ते करून जाऊता, नाहीतर डायरेक्ट पार्किंगला जाऊन नाश्ता करूता. तर आता थांबल्या नाश्त्याला गाड्या हो का. तर आता वाजलेत सकाळचे 9:15. तर इथून नाश्ता ते करून निघायचं आहे. तर फायनली भावांना आपण 700 किलोमीटर पार करून आला आहोत आपल्या लोकेशनला, म्हणजे TVS शोरूमला हुसूरमध्ये. तर आता सलीम भैया ते पेपर ते जमा करायला गेले तर गाडीचा नंबर ते लावायला. तर आता गाडीचा नंबर ते लावून आलं की आपल्याला कॉल येत आहे. मग बघू तर आता कुठं करते. तर 1-2 आले तर अजून दुसरे आपले गावाकडले आहेत पोरं, त्यांनी खाल्ली आहेत. त्यांनी आज महागी आहेत ते खालच्या ह्याला इथं. बघूत सलीम भैया कधी येते तर काय नाही. तर बसता मस्त स्टिंग पिवता. स्टिंग एक क्या है स्टिंग एनर्जी क्या. आता वाजले दुपारचे 2 आणि आता लागल्या भूक. तर आता जाऊन धाब्यावर जेवण ते करायचं आहे. तर इथं पार्किंगमध्ये गाडी लावली आहे. बक्कळ गाडी आहेत इकडे. हे बघा, हे हुसूरची पार्किंग म्हणजे गोडाऊन. तर इथं गाडी ती लावली. आता जेवण ते करून येऊन बसायचा. जवळ फोन येत नाही आपल्याला तवर. तर फोन आल्यावर सलीम भैया जातात मधी, गाडी ते भरून येते तर बाहेर. तर गाडी भरून येऊ जिकून आपण कोणत्या तर गाडीमध्ये थांबायचं. मग त्यांनी आल्यावर जायचं त्यांच्यासोबत. तर बघूत आता कुठला लोड देत आहे काय नाही. पैकी जेवण ते झालंय. हे बघा आपल्या गावाकडेच आहेत माणसं. हे दसवाडीचे विजूभाऊ आहेत. मस्त पैकी 2-2 परोटा, अंडा भुर्जी आणि हो का आता जाताना आईस्क्रीम तरी घेतला. सकाळी तिथं पुरी भाजी ती खालतो, पण ते पुरी भाजीनं पार आंबट तोंड पडेल. तर इथवर युजी कुणा पार उचमळ लागतं. तर इथं येऊन मस्त पैकी घेऊन तर आता जेवण ती करून चला आपल्या पार्किंगला. तर थोड्या वेळात सलीम भैयाला फोन येईल. आता त्या सलीम भैया कधी पण जाऊ शकते. तर तवर आपलं बघावं लागेल. सलीम भैयाला फोन ते आलाय. तर सलीम भैया चालेल तर आता गाडी भरायला मध्ये. तर आता बाहेर कधी येतात बघूता. तर आपण बसला आता मामाच्या गाडीत. तर त्यांनी येऊजी पुन्हा आता इथंच बसायचे. बघूत किती वाजता येतात काय नाही. तर भावांना हे का बघा, ओमकार मधली नंबर 1 ची गाडी कशी सजवली. तर घर सजवली आणि अशी सजवली. तर हेच बघा, ही गाडी जी आहे हीच आहे आपल्या ड्रायव्हरचं घर. सगळं इथं सलीम भैया पण आले. तर आपली पण गाडी भरून आली. आता 95-68 गाडी आहे. हे पण गाडी आपल्या इकडलीच आहे. हीच भाऊजी हे का. हे बघा, हे आहेत ह्या गाडीचे मालक. तर फायनली भावानं सलीम भैया आले तर बाहेर गाडी भरून. तर आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आता आपण थोडा आराम करून निघणार आहोत 1 वाजता. का बरं की बेंगलोरचा आता ट्रॅफिक जाम असते म्हणून 1 वाजता निघायचं आहे. तर आपली आता ट्रिप चालू झाल्या भुसावळ, जालना, छत्रपती संभाजीनगर
तर भावानो रात्री आता 1 वाजता उठून निघायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.